एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉगची सुरुवात मी दुपारी 12 वाजता करते. 12 वाजून गेले, ॲक्च्युली 12:15 12:30 झाले असतील. तर आज काहीतरी स्पेशल आहे ब्लॉगमध्ये. ते म्हणजे आम्ही नवीन गॅस घेतलेला आहे बघा, बघू शकता. स्टीलचा आधीचा जो होता आमचा तो काचेचा होता आणि 4 बर्नरचा होता. तर तो जरा खराब झाला होता, त्यामुळे मग मी स्टीलचा. आणि मला ना खरं तर स्टीलचा जास्त आवडतो, कारण स्टीलचं कसं आपण स्वच्छ धुतलं की क्लीन चकाकतं एकदम नवीन भांड्यासारखं. त्यामुळे मला स्टीलचाच आवडतो. आणि काचेचं कसं होतं, समजा उतू गेला नाही काय, आपण लवकर गॅस नाही बंद केला आणि ते जास्त वेळ गॅस चालू राहिला ना, तर ते सांडलेलं जे असतं ते इतकं टाईट बसतं की ते निघत नाही. आणि काचेच्यावर तर खूपच ते चिकट बसतं मला. त्यामुळे मला तो पहिला घेतानाच खरं तर नको होता, पण घेतला घरातल्यानी 4 बर्नरचा. तर आता मी काय केलं आहे, स्टीलचा का आवडतो, कारण नाही बघा, स्टील असं भांड्यासारखं आपण त्याला स्वच्छ घासून क्लीन करू शकतो. प्लस काचेवर जेव्हा आपण काथ्याने घासायचा प्रयत्न करतो ते काढण्यासाठी, तर त्याच्यावर स्क्रॅचेस पण पडतात आणि ते दिसायला इतकं खराब दिसतं ते, आणि नकोसं वाटतं. त्यामुळे तेव्हा स्वयंपाक पण मला तर करायचा वाटत नाही. जर समजा गॅस घाण वगैरे दिसत असेल तर असं क्लीन दिसलं की किती छान वाटतं नाही बघा. आणि ह्याला समजा काही सांडलं वगैरे काय उतू गेलं तर आपण लगेच त्याला स्वच्छ भांड्यासारखं घासून क्लीन करू शकतो, आणि घासल्यानंतर परत नवीन सारखं आहे की नाही. त्यामुळे मला स्टीलचा खूप आवडतो. आणि 4 बर्नरचा मी घेतला नाही मुद्दाम, कारण एवढी फारशी गरज नाही आहे 4 बर्नरची. कारण 2 ह्याच्यावर पण करू शकतो, कारण आपण एका वेळेला काही चारही गॅसवर आपण मी करत नाही. मला कसं कसं एका वेळेला एकच मी करते. समजा इकडे एका साईडला भात लावत आहे, एका साईडला चपाती आणि मग एक भाजी. त्यामुळे 2 गॅस माझ्यासाठी इनफ आहेत. आणि 4 गॅसने होतो पण काय की आता हा गॅस कट्टा एवढा आहे, तर 4 बर्नरचा आमचा जो लास्ट टाईमचा गॅस होता 4 बर्नरचा काचेचा, तो इथून असा चौकोन होता, म्हणजे इथंपर्यंत गॅस यायचा. आणि तुम्हाला दाखवते मी. तर लास्ट टाईम काय व्हायचं, इथून ह्या पाईपपासून इथून इथंपर्यंत गॅस असायचा, इथंपर्यंत म्हणजे ह्याच्या काठोकाठ. म्हणजे हा जो पूर्ण स्पेस आहे तो पूर्ण गॅस कवर करायचा, आणि अजिबात पुढे जागा राहायची नाही किंवा गॅस मागे सरकायचा नाही, कारण इतका मोठा 4 बर्नरचा गॅस असायचा. आणि त्यामुळे व्हायचं काय की एकदम जवळ, एकदम जवळ गॅस असायचा. दुसरी रिस्क काय असते, जेव्हा 4 बर्नरचा गॅस असतो आणि गॅस कट्टा एवढा असतो, तर हे पूर्ण कवर करताना. दुसरी गोष्ट, तो जो गॅस होता तर इकडे एक यायचा आणि इथे एक, आणि इथे नाही इथे, तर इथला जो गॅस होता ना तो इतका आपल्या जवळ यायचा. आणि ते म्हणजे थोडंसं रिस्की पण आहे. आणि स्पेशली जर घरात लहान मुलं असेल, आता माझा विहान सिया येतात आणि काय बोलायचं असेल ना, ते एकदम इथंच घुसण्याचा प्रयत्न करतात. त्यांना ओढून लांब करावं लागतं, म्हणजे त्यांच्या लक्षात नाही राहत की आपला गॅस चालू आहे. तर मी शक्यतो येऊच देत नाही त्यांना किचनमध्ये, म्हणजे फार कमी. गॅस बंद असल्यावरच त्यांना यायचं, नाही त्यामुळे लांबूनच. पण कधी कधी त्यांच्या लक्षात राहत नाही. आता समजा बंद जरी असला तरी गॅस त्यांचं बोलायला ते ह्या कोपऱ्यातच यायला बघतात, म्हणजे गॅस बंद असला तरी. मग माझं कसं आहे, ती रिस्कच नको म्हणून म्हटलं 2 बर्नरचा गॅस इनफ आहे. आपण आरामात जेवण बनवू शकतो, एवढं काय प्रॉब्लेम येत नाही. किती जरी माणसांचा असला तर समजा एका साईडला भात केला, एका साईडला चपाती केली, किंवा एका साईडला भाजी केली, एका साईडला चपाती केली, नंतर सगळं आपलं भांडी वगैरे करेपर्यंत भात लगेच शिजून जातो कुकरमध्ये. आणि एका साईडला दुसरी सुकी भाजी करायची असेल तर ते पण होऊन जातं, म्हणजे फारसा प्रॉब्लेम येत नाही. एका वेळेला 2 बास होते. म्हणून मी 4 बर्नरचा न घेता 2 बर्नरचा घेतला, आणि स्पेशली स्टीलचा घेतला, कारण घासलं की कसं नवीन आणल्यासारखा गॅस दिसतो. तर गॅस कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कॅलो असं काहीतरी आहे, मी तर पहिल्यांदा ऐकले, पण सगळे बोलतात की जुना आहे हा कंपनी ही. तर ठीक आहे, कसा वाटला आता मी फर्स्ट टाईम याच्यावर काय. आता माझा स्वयंपाक अर्धा झाला आहे, म्हणजे चपाती झाली आहे, भात आणि भाजी राहिली आहे. तर भात तर काय आता भात खाणारं कोण नाही आहे, फक्त भाजी करणार आहे. आणि तर सगळ्यात आधी मी काय करणार, तर ह्याच्यावरती दूध तापवणार, कारण मला दूध पण तापवायचं होतंच. आणि सगळ्यात आधी दूध तापवावं असं मला वाटते. त्यामुळे मी सगळ्यात आधी दूध तापवणार आणि मग एका साईडला भाजी करणार. चला, आता नवीन गॅस आलाय म्हणजे आपण त्याला पूजा करूया, म्हणजे हळदी कुंकू. नमस्कार करते, दोन्ही हाताने करते.
छान वाटायला लागलं मला नवीन गॅस. आता नवीन गॅसवर स्वयंपाक करायला पण मजा येईल. छोटासा आहे मग छान क्लीन आहे ना, तर बरं वाटतं. आणि छोटाच आवडतो मला, जास्त मोठा नाही आवडत. मग ते पूर्ण जागा आटवून टाकते. आता इथं कसं जरा मोकळं मोकळं वाटते. इतके दिवस असं मोठ्या मोठ्या स्वयंपाक करायचं, आता हे जरासं स्पेशियस वाटते इथे. चला, नवीन गॅसवर सगळ्यात आधी दूधच तापायला ठेवले मी. दूध तापवायचं पण होतं, तर म्हटलं सगळ्यात आधी दूधच तापवूया. चला, वाजलेत संध्याकाळच्या 5 आणि सिया विहानला लागली होती छोटीशी भूक. त्यामुळे सिया विहानला तर काय दिले ग? तर सिया विहानसाठी आता शिरा बनवला होता. त्या पोरांनी कसं सांडले वा, कसं चाललंय, इकडे तोंड करून बसला, आधी इकडे सांडलं, परत इकडे तोंड केलं, इकडे सांडलं. विहान तुला मांडी करून व्यवस्थित बस म्हटलंय. बच्चू का बिट्टू? सिया बसली ना, तुला असं तोंड करून बस म्हटलं होतं ना. आवर न सांडता खावा. पुढे बघून बोलायचं, इकडे इकडे बघून. खेळायला आलाय. हे बघ, हे सीट आला बघ, सीट आला. सीट सोबत खेळ, फ्रेंडशिप करायची, मग तुला बोर नाही होणार. हां, तुम्ही बोललाच नाही तर. आपल्या सांगलीला पण असं होतं ना गार्डनमध्ये. चला, झाली संध्याकाळ आणि आजचं आतापर्यंतचा जो व्लॉग तुम्ही बघितला तो संडेचा व्लॉग होता. त्या दिवशी मी अर्धा दिवसच व्लॉग केला, परत शूट केलाच नाही. म्हणजे गॅसचं कनेक्शन झाल्यानंतर मी शूटच केला नाही. त्यामुळे मग म्हटलं, आणि आजचाही अर्धा व्लॉग शूट झाला, त्यामुळे म्हटलं दोन्ही व्लॉग मर्ज करूया. तर आता झाली संध्याकाळ. सिया विहानला थोडंसं फिरवून आणलं खाली, त्यामुळे मला जरा लेट झालं आहे. आणि आता खूप गडबड चालू आहे माझी, कारण आता मला 7 वाजलेत आणि आमच्यात 7:45ला जेवण तयार लागतं. तर 7 वाजलेत, माझ्याकडे पाऊण तासच आहे. 7 पण वाजून गेले असते, मला वाटतं 7:15 झाले असते. तर आता मी पीठ मळलंय. 7 झालं. 7 म्हणजे 10 मिनटं तरी गेली. आणि आत्ता जस्ट मी आली आहे आणि लगेच हातपाय धुवून म्हटलं स्वयंपाकाला लावूया. कपडे पण चेंज केले नाहीत मी, लगेच कसे लागले. तर आता पीठ मळलंय, चपाती करायची आहे, भात करायचं आहे. आणि आज स्पेशल काय बनवणार आहे मी, तर पालक पनीर बनवणार आहे. पालक पनीर तर मी जाताना बनवून जाणार होते, पण या सिया विहाने मला बनवूच दिलं नाही. विहान तर इतकं रडून रडून हे केलं ना की खाली चल खाली चल. मग शेवटी मला काम सोडून जावंच लागलं. तर काय बनवलंच नाही मी. भात जरा जास्त कर, मी खाणार आहे. भात आता आवडतं जर पालक पनीर. चपाती तर खाणार ना. हा, एक अर्धी चपाती. अर्धी. अगं भात अजून एकदा घेऊन तरी पण चपाती जरा जास्त. अर्धी म्हणजे लई झाली. पीठ मळलंय, एका साईडला भात लावणार, एका साईडला चपाती करणार आणि मग भाजी करणार पालक पनीर.